इकडं सर्व रोड बंद असल्यामुळे तुम्हाला 4-4, 5-5 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागेल. आता तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो. या साईडला बघा, या साईडला हा पूर्ण ब्लॉक झालेलं आहे आता. हे बघा, हे तिकडं समोर, आता पुढे माहिती नाही किती ब्लॉक आहे, पण आता हे जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर सगळं ब्लॉक आहे. आणि हे रोड छोटे आहेत, त्याच्यामुळे डबल गाडी पास व्हायचं जरा अवघडच आहे. त्याच्यामुळे आडराई आणि खिरेश्वर, हरिश्चंद्रगड, तर खिरेश्वर मार्गे जर येणार असेल तर सगळ्यांनी अवॉइड करा. थोड्या दिवस या भागातले पर्यटनासाठी येऊ नका. इकडं भाज्यांच्या तरकारीच्या गाड्या आणि पाण्याच्या बॉटलच्या असल्यामुळे याच्या क्लच पेट जळायला लागल्यात. जळाली का? आता ह्या गाडीमुळे इकडं येणारं ट्रॅफिक आता लॉक झालं आहे आणि आता तुम्हाला भरपूर लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. आता बघूया. लोटा लोटा लोटा, हात लावा ना दादा, हात लावा, जाईल जाईल, लावला हात, टपरा काढून द्या. आज 1 ऑगस्ट आणि पूर्ण महामार्ग आहे, नगर कल्याण हायवे हा पूर्ण लाईट व्हेकलसाठी सुद्धा बंद केला आहे. आणि सगळे वाहतूक खिरेश्वर, सांगनोरे, पिंपळगाव अशी वाहतूक होत आहे. आणि इकडली परिस्थिती तुम्ही बघताय आज कशी आहे. आम्हाला 2 तास. किती तास गेले? 2 तास. बरं, ठीक आहे. गाड्या फक्त आतमध्ये ठेवा, बाहेर काढू नका. तर अचानक रोड बंद केल्यामुळे या रोडवर आता ताण आला आहे. आणि इकडले जे रोड आहेत ते खूप छोटे आहेत. इकडनं वाहतूक करायला आता तुम्ही बघता खिरेश्वरपासून मी जवळजवळ सांगनोरे गावापर्यंत पायी आलेलो आहे. तर इकडं हा रोड पूर्ण जाम झालेला आहे. आता थोडाफार प्रयत्न आपण बी करतोय स्वतः हा हेड रोड सोडवायचा, कारण कोणी आधीमध्ये गाडी घालू नये म्हणून. 10 किलोमीटरपर्यंत. हो, 10 किलोमीटर आहे का? वा, खूप छान. या इकडे इकडे या तुम्हाला. तर चला आता इकडनं दाखवतो तुम्हाला. गाड्या बाहेर काढल्या त्यांना जरा आतमध्ये दाबून घ्यायला सांगतो. चला.